हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस काय असतात त्यांच्यावरती काय करतो आहे, डिस्कशन करतो आहे. सो बिफोर आय स्टार्ट आय विल बी अगेन रिक्वेस्ट दॅट प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता इथे ज्या प्रोसेसेस आपल्याकडे आहेत दॅट इज नथिंग बट अ थर्मोडायनामिक प्रोसेस. अ प्रोसेस बाय विच, ठीक आहे ना, जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त, ठीक आहे, 2 or more स्टेट जे आहेत, स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम और टेम्परेचर, तर ह्यांच्यापैकी दोन किंवा दोनापेक्षा जास्त, ठीक आहे, हे जे स्टेट व्हेरिएबल आहेत चेंज होतात, ठीक आहे. त्याला म्हटलं आता थर्मोडायनामिक प्रोसेस, ठीक आहे. म्हणजे जिथे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर यांच्यापैकी प्रेशर किंवा व्हॉल्यूम दोघं किंवा तिघं किंवा आपण म्हणू शकतो हे दोघं, टेम्परेचर और व्हॉल्यूम, तर कुठलेही दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे व्हेरिएबल्स आहेत, स्टेट व्हेरिएबल प्रेशर, व्हॉल्यूम और टेम्परेचर जे चेंज होतील त्याला म्हटलं आता थर्मोडायनामिक प्रोसेस, अदरवाईज चेंज म्हटलं आता थर्मोडायनामिक चेंज और थर्मोडायनामिक प्रोसेस म्हटलं आता. पण जर आपण प्रॅक्टिकलचा विचार केला, ॲक्च्युली जर प्रॅक्टिकल मेजरमेंटचा विचार केला तर त्या केसमध्ये काय करावं लागतं, एनी वन ऑफ द स्टेट व्हेरिएबल, ठीक आहे ना, म्हणजे ह्या तिघांपैकी प्रेशर, व्हॉल्यूम और टेम्परेचरपैकी तिघांपैकी एकाला आपल्याला कॉन्स्टंट ठेवावं लागतं आणि अदर जे दोन आहेत ते व्हॅरिड होतात, बरोबर. म्हणजे सपोज मी व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवला तर प्रेशर आणि टेम्परेचर हे व्हॅरी होतील, चेंज होतील यांच्यामध्ये, ठीक आहे. अदरवाईज टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला तर प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये चेंज होईल, बरोबर. तर प्रॅक्टिकली जेव्हा मी मेजरमेंट करतो त्यावेळेस एनी वन ऑफ द स्टेट व्हेरिएबल त्यांच्यापैकी म्हणजे तिघांपैकी किंवा स्टेट व्हेरिएबलपैकी कुठल्या तरी एकाला मला कॉन्स्टंट ठेवावं लागतं आणि जे दुसरे आहेत त्यांना काय करावं लागतं, व्हेरिएबल म्हणजे त्यांना त्यांच्यामध्ये चेंज होतो, ठीक आहे. दिस लीड्स अस, यांच्यापासून जर आपण अंडरस्टँड केलं म्हणजे कुठल्या तरी एकाला कॉन्स्टंट ठेवून आपण काय करू शकतो, वी कॅन ट्राय टू युजफुल क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेसचे काय करू शकतो, आपण क्लासिफिकेशन करू शकतो, ठीक आहे ना. तर हे क्लासिफिकेशन आपण जर बघितलं सगळ्यात पहिले ते आपल्याकडे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस काय असते, ठीक आहे. तर रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल नावावरून तुम्हाला समजतं की रिव्हर्सिबल म्हणजे रिव्हर्स येणारी प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे रिव्हर्स येणार नाही आहे, ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपण बघू की इरिव्हर्सिबल प्रोसेस कुठली असते, ठीक आहे. तर आपण कन्सिडर करू, लेट वी हॅव अ 2 ऑब्जेक्ट्स, ठीक आहे. आपल्याकडे 2 ऑब्जेक्ट्स आहेत, एक हायर टेम्परेचरचा ऑब्जेक्ट आहे, दुसरा लोअर टेम्परेचरचा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे बेसिकली एक हॉट ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा कोल्ड ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. मग हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट जर माझ्याकडे असतील तर दोघांना मी थर्मल इक्विलिब्रियममध्ये म्हणजे दोन हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट दोघांना एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं तर त्या केसमध्ये काय होईल, हॉट ऑब्जेक्टची हीट कोल्ड ऑब्जेक्टकडे जाईल, बरोबर. आणि दोघं काय होऊन जातील, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेटमध्ये येऊन जातील. म्हणजे दोघांचं टेम्परेचर सारखं होऊन जाईल, बरोबर, कॉन्स्टंट होऊन जाईल टेम्परेचर. तर ह्या केसमध्ये आता जर तुम्ही रिव्हर्स होण्याचा प्रयत्न केला, कारण जो हॉट ऑब्जेक्ट आहे तो परत हॉट होणार नाही कारण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये चालल्या गेल्यानंतर, ठीक आहे. किंवा कोल्ड ऑब्जेक्ट परत कोल्ड होणार नाही आहे, बरोबर. म्हणून समजते का तुम्हाला, द ऑब्जेक्ट कम्स इन थर्मल कॉन्टॅक्ट विथ इच अदर, जेव्हा ते दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील दॅट विल बी द ऑब्जेक्ट ॲट हायर टेम्परेचर लूजेस इट्स हीट्स, ठीक आहे ना. म्हणजे ज्याचं हाय टेम्परेचर आहे तो काय करेल, लो टेम्परेचरवाल्याला हीट देऊन टाकेल, ठीक आहे. अँड द ऑब्जेक्ट ॲट द लोअर टेम्परेचर, ठीक आहे, जो लोअर टेम्परेचरचा जो आपला ऑब्जेक्ट आहे गेन अ हीट, ठीक आहे, काय करेल तो हीटला गेन करेल अँड रीच द थर्मल इक्विलिब्रियम, तो काय होऊन जाईल तुमचा थर्मल इक्विलिब्रियममध्ये चालला जाईल. मग ह्या स्टेटमध्ये, ठीक आहे, द ऑब्जेक्ट दॅट वॉज प्रिव्हियसली हॉट, ठीक आहे ना, जो ऑब्जेक्ट पहिले गरम होता नेवर बिकम हॉट अगेन, ठीक आहे ना, परत हॉट होईल का, नाही होणार. अँड प्रिव्हियसली जो कोल्ड होता तो परत कोल्ड होणार नाही आहे, ठीक आहे. सो बिकॉज वेन दे रीच ॲट द थर्मल इक्विलिब्रियम स्टेट, बरोबर, जेव्हा ते थर्मल इक्विलिब्रियम स्टेटमध्ये चालले जातात त्यावेळेस ते परत त्यांच्या त्या केसमध्ये येत नाही. म्हणून अशा प्रोसेसला म्हटलं जातं रिव्हर्सिबल प्रोसेस, बरोबर. काय म्हटलं तर रिव्हर्सिबल प्रोसेस ऑर सच प्रोसेस डू नॉट रीच इट्स इनिशियल स्टेट ऑर फायनल इनिशियल स्टेट, बरोबर. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये, ठीक आहे, अशी जी प्रोसेस आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस, सॉरी रिव्हर्सिबल बोललो मी, इरिव्हर्सिबल जी प्रोसेस आहे सच प्रोसेस डू नॉट रीच इट्स इनिशियल स्टेट, ठीक आहे, त्याच्या इनिशियल स्टेटमध्ये ती परत येत नाही, म्हणून तिला म्हटलं तर इरिव्हर्सिबल प्रोसेस. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं की जर तुम्ही टायर पंक्चर करतायत किंवा बलूनला पंक्चर करतायत, ठीक आहे ना, तर त्यावेळेस पण काय होतं, इरिव्हर्सिबल प्रोसेस हॅपन्स होते, ठीक आहे ना, पंचरिंग होते त्यावेळेस पण, बरोबर. परत ती हवा परत त्या होल थ्रू पंक्चर थ्रू भरली जाणार नाही किंवा त्याच्या इनिशियल स्टेटमध्ये ती येणार नाही. अदरवाईज रबिंग अवर पाम्स, बरोबर, आपण जे हात आपल्या हातांवरती रब करतो त्यावेळेस काय होतं, आपले हात गरम होतात म्हणजे त्यांचं टेम्परेचर चेंज होतं, ठीक आहे, इक्विलिब्रियममध्ये येतात, म्हणजे ते पण काय होतं इनिशियल स्टेटमध्ये येणार नाही. बर्निंग ऑफ कॅन्डल पण तुमचे काय एक एक्झाम्पल आहे इरिव्हर्सिबल प्रोसेसचं, ठीक आहे, बरोबर. कॅन्डल जळली तर परत येते का त्याच्या इनिशियल स्टेटमध्ये, नाही येणार, बरोबर. तसंच आपण रिव्हर्सिबल प्रोसेस पण बघू. आपण जसं इरिव्हर्सिबल बघितलं
त्याचं रिव्हर्सिबल पण बघू की ह्या प्रोसेसमध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं की मेल्टिंग ऑफ आईस, तर आईसला मी मेल्ट केलं, बरोबर आहे ना, आईसला मेल्ट केलं, पाणी झालं, लिक्विडमध्ये येऊन गेलं, परत मी लिक्विडला मेल्ट करतो, बरोबर आहे. जर आईस काय होतो, मेल्ट होतो, तर लिक्विडला मेल्ट केलं तर काय होईल, तर परत मी लिक्विडला फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर काय होऊन जाईल, आईस बनवू शकतो. म्हणजे प्रोसेस कुठली झाली, इरिव्हर्सिबल झाली. अदरवाईज जो फ्रीजिंग ऑफ वॉटर जो आहे, ठीक आहे, पाण्याला आपण फ्रीज करतो, काय होतं, पाणी जे आहे परत आईसमध्ये कन्वर्ट होऊन जाईल, म्हणजे इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे आईसचं परत वॉटर, वॉटरचं परत आईस होऊ शकतो. तसंच बॉइलिंग ऑफ वॉटर आहे, आपण पाण्याला गरम केलं तर स्टीममध्ये कन्वर्जन होतं, आणि स्टीमला जर कंडेन्स केलं तर काय होतं, कंडेन्सेशन ऑफ अ स्टीम कॅन बी रिव्हर्स होऊन जातं. म्हणजे परत आपल्याकडे काय होऊ शकतं, पाणी येऊ शकतं. ठीक आहे ना. दिस इज वॉट सम प्रोसेस सच अ मेल्टिंग ऑफ आईस, फ्रीजिंग ऑफ वॉटर, बॉइलिंग ऑफ वॉटर, कंडेन्सेशन ऑफ अन स्टीम कॅन बी अ रिव्हर्सिबल प्रोसेस आपल्या याच्यामध्ये येतात. ठीक आहे. दॅट मीन्स आपण काय कन्सिडर करू शकतो, इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम कॅन बी रिस्टोर्ड, बरोबर ना. तर रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय होतं की त्याची जी इनिशियल स्टेट आहे ऑब्जेक्टची, ओके, प्रोसेसमध्ये जी इनिशियल जी सिस्टीम आहे ती परत त्याच्या इनिशियल स्टेटमध्ये येऊ शकते, म्हणून त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस. याच्यामध्ये दोन ग्राफ दिसतात, एक तर रिव्हर्सिबल प्रोसेसचा ग्राफ आहे, दुसरा इरिव्हर्सिबल प्रोसेसचा ग्राफ आहे. ठीक आहे. तर रिव्हर्सिबल प्रोसेसच्या ग्राफमध्ये बघा, तर तुम्ही बघितलं ना तर सेम पाथ आहे दोघांचा, म्हणजे फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. जर आईस मेल्ट झाला तर मेल्ट होतो आहे आईस, ठीक आहे ना, व्हॉल्यूम काय होतो आहे, इन्क्रीज होतो आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम डिक्रीज और व्हॉल्यूम इन्क्रीजेस. म्हणजे बघा, जर आईसला मेल्ट केलं मी, तर आईसचा म्हणजे वॉटरला मेल्ट केलं, जर मी पाण्याला फ्रीज केलं तर तो काय होऊन जाईल, आईसच्या फॉर्ममध्ये चालला जाईल. आणि जर मेल्ट व्हायला लागला तर सेम पाथने परत येईल. ठीक आहे. त्याच पाथने काय येईल, तो परत होईल. म्हणजे दोघांची जेव्हा रिव्हर्सिबल प्रोसेस होते त्यावेळेस त्यांचा जो पाथ असतो एकच असतो, सारखा असतो. ठीक आहे. इथे प्रेशर अँड चेंज इन प्रेशर अँड चेंज इन व्हॉल्यूम दोघांचा पाथ काय एकदम सारखा आहे इथे. ठीक आहे. म्हणजे इथे टेम्परेचर काय होऊन जातं, तुमचं कॉन्स्टंट टेम्परेचर होऊन जातं, बरोबर. आपण बोलायला नको ॲक्च्युअली कॉन्स्टंट टेम्परेचर सध्याच्या केसमध्ये. सध्या लक्षात ठेवा की प्रेशर अँड व्हॉल्यूमचा जो पाथ आहे, ठीक आहे, पी व्ही डायग्राममध्ये त्यांचा जो पाथ असतो तो एकदम सारखा असतो. ठीक आहे. तसंच इरिव्हर्सिबल, म्हणजे इरिव्हर्सिबल प्रोसेसचं जर बघितलं तर यांच्यामध्ये जर तुम्ही इनिशियली बघितलं तर हा पहिले चालला आहे. ठीक आहे. आणि नंतर इरिव्हर्सिबलचा पाथ येतो. म्हणजे ह्या केसमध्ये ही जी डायग्राम आहे यांचा जो पाथ असतो ॲक्च्युली पी व्ही डायग्राममधला तो काय असतो, डिफरंट पाथ तुम्हाला दिसेल. ठीक आहे. की कॉजेस काय आहेत, कारण काय आहेत इरिव्हर्सिबिलिटीचे, बरोबर. का बरं प्रोसेस जी आहे ती इरिव्हर्सिबल नसते, बरोबर. काय कारण आहे की कॉज जे आपण म्हणतो इरिव्हर्सिबिलिटी आपल्याकडे येते. ठीक आहे. की दॅट विल बी देर आर याच्यामध्ये दोन मेन रिझन आहेत इरिव्हर्सिबिलिटी ऑफ द थर्मोडायनामिक प्रोसेसेसच्या. ठीक आहे. की त्या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये बेसिकली जे दोन आपल्याला कारणं इथे दिसतात, दॅट इज इरिव्हर्सिबिलिटी ऑफ द थर्मोडायनामिक प्रोसेस. याच्यामध्ये पहिले जर बघितलं तर एक्सप्लोजिव्ह केमिकल्स आहेत. ठीक आहे. काय आहेत एक्सप्लोजिव्ह केमिकल्स, दॅट विल बी दॅट एक्सप्लोजिव्ह केमिकल्स टेक्स बाय द सिस्टीम टू अॅन अ नॉन इक्विलिब्रियम स्टेट ना, बरोबर आहे. एखादा एक्सप्लोजिव्ह सिस्टीम आहे किंवा केमिकल आहे, तर एखादं केमिकल आहे ते सडनली फुटलं, ब्लास्ट झालं, ठीक आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर काय होऊन जाईल, सडनली चेंज होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये परत ते जे केमिकल आहे ते त्याच्या इनिशियल स्टेटमध्ये येणार नाही. ठीक आहे, बरोबर. तर म्हणून काय आहे, एक्सप्लोजिव्ह केमिकल जे आहेत, जी केमिकल रिॲक्शन आहे इन विच देर इज अन अ नॉन इक्विलिब्रियम स्टेट येते, आणि बिकॉज ऑफ दॅट नॉन इक्विलिब्रियम स्टेट, ठीक आहे, दॅट विल बी दॅट एक्सप्लोजिव्ह केमिकल्स जे आहेत त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते, एक्सप्लोजिव्ह केमिकल रिॲक्शन जी होते ती इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपल्याकडे येते, बरोबर. हे एक कारण असू शकतं. अदरवाईज ज्या मोस्ट ऑफ द प्रोसेसेस आहेत दॅट इज इन्व्हॉल्विंग, त्याच्यामध्ये फ्रिक्शन असतं. ठीक आहे. फ्रिक्शनल लॉसेस येऊन जातात, पेस्कॉसिटी असते, अदरवाईज सम अदर डेसिपिएटिव्ह फोर्सेस असतात, बरोबर. जे नॉट अशा फोर्सेसला आपण एक्सपेक्ट करत नाही. ठीक आहे. ज्यांना जे स्पष्ट नसतात, जे अस्पष्ट फोर्सेस आहेत, ज्यांना आपण एक्सपेक्ट करत नाही, असे फोर्सेस याच्यामध्ये येऊन बसतात. ठीक आहे. हे पण काय की इरिव्हर्सिबिलिटी आपल्याला दाखवतात, बरोबर. ते परत ती प्रोसेस त्याच्या इनिशियल स्टेटमध्ये येणार नाही. अदरवाईज द स्लायडिंग ऑब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल जर घेतलं मी, एखादा ऑब्जेक्ट आहे तो स्लाईड करतो आहे. ठीक आहे. स्लाईड करेल तर काय होईल, त्याचं आणि सरफेसचं, म्हणजे जर एखाद्या सरफेसवरती, हा सरफेस आहे, या सरफेसवरती एक ऑब्जेक्ट आहे तो स्लाईड करत जाणार आहे, घसरत जाणार आहे, तर काय होईल, सरफेसमध्ये आणि बॉडीमध्ये काय होईल, त्याचं फ्रिक्शन तयार होईल, आणि काय होईल, फ्रिक्शनल लॉसेस होईल. म्हणून काय होणार आहे, ते सिस्टीम त्याच्या फ्रिक्शनल लॉसला तर परत आणणार नाही. ठीक आहे. सो बिकॉज ऑफ दिस द स्लायडिंग ऑब्जेक्ट स्टॉप ऑफन सम डिस्टन्स ड्यू टू फ्रिक्शन, बरोबर ना. काय होतं मग, जर ते घसरत जातं तर काय होतं, घसरल्यामुळे ते काय होतं, कुठेतरी जाऊन थांबून जातं. जर फ्रिक्शन नसेल, फ्रिक्शनल लॉसेस नसतील तर काय होऊ शकतं, ऑब्जेक्ट मे बी जर मी फेकला तर तो तिकडेच पुढेच जात राहायला पाहिजे. ठीक आहे. पण काय होतं, ऑब्जेक्ट काय होतं, कुठेतरी पुढे जाऊन काय होतं, स्टॉप होऊन जातो.
ठीक आहे. तर डेसिपेटिव्ह जो फोर्सेस आहेत कॅन बी मिनिमाइज, यांना मिनिमाइज करता येतं पण त्यांना कम्प्लिटली एलिमिनेट करता येत नाही. ठीक आहे. असे जे फोर्सेस आहेत त्यांना मिनिमाइज करता येतं पण कम्प्लिटली एलिमिनेट करता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला काही ॲझम्पशन्स पण घ्यायचे आहेत फॉर डिस्कशन ऑफ द थर्मोडायनामिक प्रोसेसेससाठी. तर आपण थर्मोडायनामिक प्रोसेसेसला डिस्कस करतो ॲट दॅट इन्स्टंट वी नीड टू बी सम ॲझम्पशन्स हिअर. ठीक, काही ॲझम्पशन्स आपल्याला इथे घ्यावे लागतात. बघा की दे आर अ कॉझिस्टॅटिक नेचर. ठीक आहे. काय असतं याच्यामध्ये, ही जी प्रोसेस आहे आपली ती कॉझिस्टॅटिक असायला पाहिजे. हे आपण ऑलरेडी बोललेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. कॉझिस्टॅटिक प्रोसेस काय असते. ठीक आहे. तर कॉझिस्टॅटिक प्रोसेस काय असायला पाहिजे, कॉझिस्टॅटिक नेचर असायला पाहिजे प्रोसेसचं. परत दे आर एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस. ठीक आहे. ही जी प्रोसेस होते ती अतिशय हळू प्रोसेस होते. जी चेंज टेक्स प्लेस होतो प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचरचा, यांच्यामध्ये काय होतो एकदम हळूवार चेंज होतो. दॅट विल बी द चेंज इन द सिस्टम विल बी इन्फानायटेसिमल चेंज आहे, एकदम थोडासा एकदम हळूवार चेंज आहे. दॅट इज एक्सेप्टिंग ॲडिओबॅटिक प्रोसेसला. आपण ॲडिओबॅटिकला प्रोसेस याच्यामध्ये कन्सिडर करू शकत नाही कारण ही अदर दॅन दीज प्रोसेस येते. म्हणजे याच्यामध्ये ह्या ज्या बाकी प्रोसेस आहेत हे एकदम स्लो होतात पण ॲडिओबॅटिक प्रोसेस जी आहे ती काय डिफरंट आहे फ्रॉम दिस इन्फानायटेसिमली व्हेरी एव्हरी स्टेजमध्ये, प्रत्येक स्टेजमध्ये. ठीक आहे. व्हेरी अतिशय थोडा चेंज याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व होतो. ठीक आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी ॲडिओबॅटिक प्रोसेस कशी असते. तर ह्या प्रोसेसमध्ये बेसिकली हीट जी आहे, नो हीट इज गेन और लॉस. ठीक आहे. अशा प्रोसेसमध्ये जी हीट असते ती लॉस बी होत नाही आणि गेन बी करत नाही. सिस्टीम हीटला गेन बी करणार नाही और लॉस बी करणार नाही. त्याला ॲडिओबॅटिक प्रोसेस म्हटलं जातं. ह्या प्रोसेसमध्ये ज्या प्रोसेसमध्ये हीट गेन बी होत नाही आणि लॉस बी होत नाही ती ॲडिओबॅटिक प्रोसेस आपली असते. ठीक आहे. तर अशा केसमध्ये दुसरं अझम्पशन असं येतं की जी प्रोसेस आहे आपला जो दुसरा अझम्पशन जे आहे दॅट इज ऑल द प्रोसेसेस जे आहेत आयडियल गॅसच्या आपण काय करतो एका सिलेंडरमध्ये एनक्लोज करून ठेवतो. ठीक आहे. गॅस काय सिलेंडरमध्ये असतो, त्याच्यामध्ये मूवेबल फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन असतं. ठीक आहे ना. आपण ऑलवेज ह्याला कन्सिडर करत राहतो. अगेन जी सिलेंडरची वॉल आहे, ठीक आहे, इट कॅन बी अ गुड थर्मल कंडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये असते. म्हणजे आयसोथर्मल असतं, कॉन्स्टंट टेम्परेचरला कंडक्ट करत असतं. अगेन दॅट ऑर कॅन बी अ थर्मली इन्सुलेटिंग असतं. म्हणजे ॲडिओबॅटिक त्याच्यामध्ये प्रोसेस दिसते फॉर ॲन ॲडिओमॅटिक प्रोसेस. ठीक आहे. मग कॅन बी थर्मली इन्सुलेटिंग पण असू शकतं. ठीक आहे. ऑर थर्मल इन्सुलेटर और थर्मल कंडक्टर पण असू शकतं, गुड कंडक्टर. ठीक आहे. म्हणजे वॉल ऑफ द जी सिलेंडरची जी वॉल आहे कॅन बी गुड थर्मल कंडक्टर ऑर कॅन बी थर्मली इन्सुलेटिंग असू शकतं. ठीक आहे. म्हणजे दोघं, एक तर आयसोथर्मल और ॲडिओबॅटिक प्रोसेस तुम्हाला दाखवला. आयसोथर्मल प्रोसेस और ॲडिओबॅटिक प्रोसेस हा जो सिलेंडरची जी वॉल असते त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व होऊन जाते. तसंच जो गॅस आहे दॅट इज नथिंग बट द आयडियल गॅस इक्वेशन इज ॲप्लिकेबल टू द सिस्टीम. ठीक आहे. या सिस्टीमसाठी काय बेसिकली आयडियल गॅस इक्वेशन आपण काय करतो ऑब्झर्व करतो. दॅट इज वॉट पी व्ही इज इक्वल्स टू NRTचं जे आपलं इक्वेशन आहे ऑलवेज आपण काय करतो याच्यासाठी कॅरी करत असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हे अझम्पशन्स आहेत. आपल्याला थर्मोडायनामिक प्रोसेस डिस्कस करायला खूप सोपे होऊन जातात. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिली दुसरं आपण बघू कारण पहिले आपण इरिव्हर्सिबल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस बघितली. दुसरं आहे आपला आयसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे. तर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे प्रोसेस ज्याच्यामध्ये चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम होतो. ठीक आहे. कशामध्ये चेंज होतो, प्रेशर चेंज होतो, व्हॉल्यूम चेंज होतो आणि टेम्परेचर जे असतं याला मग कॉन्स्टंट ठेवलं जातं. म्हणजे बेसिकली चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे ना. विच इज नथिंग बट कॉल्ड अॅन आयसोथर्मल प्रोसेस ऑर अ चेंज म्हटलं जातं. आयसोथर्मल प्रोसेस अदरवाईज अ चेंज, नाही तर आयसोथर्मल चेंज पण लिहिला असतो. लक्षात ठेवा. बघा की अ प्रोसेस इन विच द चेंज इन प्रेशर चेंज होणार आहे आणि व्हॉल्यूम चेंज होणार आहे. टेक्स प्लेस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे. इथे टेम्परेचर काय केलं जातं, कॉन्स्टंट ठेवलं जातं. ठीक आहे. म्हणजे दोन चेंज केले जातात, प्रेशर अँड व्हॉल्यूमला, आणि टेम्परेचरला काय केलं यांनी कॉन्स्टंट ठेवलं. म्हणून डेल्टा टी इज इक्वल्स टू 0. म्हणजे चेंज इन टेम्परेचर 0 असेल. लक्षात ठेवा. टेम्परेचर चेंज जो होणार आहे तो 0 आहे. ठीक आहे. टेम्परेचर चेंज होणारा काय तो 0 आहे. ठीक आहे. इट इज अन अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. त्याला काय म्हटलं जातं, आयसोथर्मल प्रोसेस नथिंग बट अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो आईस आहे आपला एकदम कॉन्स्टंट टेम्परेचरने मेल्ट होतो. ठीक आहे. सारख्या टेम्परेचरने सारख्या तापमानाने मेल्ट होत राहतो विथ अ कॉन्स्टंट टेम्परेचर. बरोबर आहे. मेल्टिंग ऑफ आईस काय आपला विथ अ कॉन्स्टंट टेम्परेचरने काय होतो, मेल्ट होतो. नथिंग बट अवर आयसोथर्मल प्रोसेसचं एक एक्झाम्पल येतं. ठीक आहे. हा जो आपण प्रोसेस बघतोय दॅट इज थर्मोडायनामिक आयसोथर्मल प्रोसेस जी आहे आपल्याकडे, ही बघा, ही थर्मोडायनामिक आयसोथर्मल प्रोसेसमध्ये
इथे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं यांनी, ठीक आहे. टेम्परेचर काय ठेवलं, कॉन्स्टंट. आणि ए पासून बी पर्यंत, ठीक आहे, चेंज इन प्रेशर आणि चेंज इन व्हॉल्यूम होतो आहे, बरोबर, प्रोसेसमध्ये. तर आयसोथर्मलमध्ये प्रेशर चेंज होतो आहे, व्हॉल्यूम चेंज होतो आहे, टेम्परेचर काय तुमचं कॉन्स्टंट आहे, कारण आपण आयसोथर्मल प्रोसेसलाच बघितलं. प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज करतो आहे, ठीक आहे. काय चेंज करतो आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूमला चेंज करतो आहे, टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवतो आहे. मग जर आपल्याला आयसोथर्मल प्रोसेस अभ्यास करायची तर आपल्याला बॉईज लॉ माहिती असायला पाहिजे, माहिती आहे सगळ्यांना, ठीक आहे. दॅट इज पी इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. याचा अर्थ व्हॉल्यूम वाढला तर प्रेशर काय होतो, कमी होऊन जातो, आणि प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम काय होतो तुमचा, कमी होतो. तर दोघं केसेस, दॅट इज प्रेशर इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, हा आपला बॉईज लॉ आहे. तर आपल्याला माहिती आहे बॉईज लॉ म्हणजे ह्याला आपण असं लिहू शकतो, पी व्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट आहे, पी व्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. पण आपला इथे काय दिलेलं आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होतो आहे. म्हणजे इनिशियल प्रेशर पी आहे, फायनल प्रेशर पी एफ, इनिशियल व्हॉल्यूम व्ही आहे, फायनल व्हॉल्यूम व्ही एफ आहे आपल्याकडे. सो फ्रॉम दिस आपल्या इक्वेशनमध्ये आपण त्याला असं लिहू शकतो, म्हणजे हा जो आपला पी व्ही आहे दॅट कॅन बी, वी कॅन राईट इट हिअर पी आय व्ही आय और पी एफ व्ही एफ कॉन्स्टंट लिहू शकतो, ठीक आहे. म्हणजे इथे काय आहे, व्हेरिएबल, ठीक आहे, व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टीम, इनिशियल अँड फायनल स्टेट जी आहे प्रेशर अँड व्हॉल्यूमची, ठीक आहे, काय पी एफ अँड व्ही एफ इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, दॅट विल बी अ आयसोथर्मल चेंज आहे. म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम कॉन्स्टंट तुम्हाला दाखवतो आहे, ठीक आहे. प्रेशर व्हॉल्यूम काय, पी व्ही विल बी अ कॉन्स्टंट, दॅट इज नथिंग बट फ्रॉम अ बॉईज लॉ, ठीक आहे. सो वी कॅन कन्सिडर दॅट द आयसोथर्मल एक्सपान्शन आहे आयडियल गॅसचं, ठीक आहे. काय आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ अन आयडियल गॅस वेअर व्ही आय अँड व्ही एफ हा इनिशियल अँड फायनल व्हॉल्यूम आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय चेंज म्हणजे तुम्हाला माहित होतं ना की इन्फायनायटेसिमली एकदम स्लो चेंज होतो, खूप कमी चेंज होतो, ठीक आहे. हा जो खूप स्लोअर चेंज होणार आहे, एकदम स्लो आणि एकदम इन्फायनायटेसिमली स्मॉलर आयसोथर्मल एक्सपान्शन याच्यामध्ये होणार आहे, ठीक आहे. तर एक्सपान्शन ऑफ द गॅस ज्या वेळेस होईल दॅट इज विल बी वर्क डन विल बी व्हेरी स्मॉलर वर्क डन असेल, दॅट इज वर्क डन विल बी पी इंटू डी व्ही, चेंज इन व्हॉल्यूम, स्मॉलर चेंज इन व्हॉल्यूम, प्रेशर विल बी कॉन्स्टंट, ठीक आहे. प्रेशर काय कॉन्स्टंट अँड चेंज इन वर्क डन, म्हणजे वर्क डन काय असेल डी डब्ल्यू, स्मॉलर चेंज आहे आयसोथर्मल, ठीक आहे, डी डब्ल्यू इंटू पी इंटू डी व्ही. पण आपल्याला माहिती टोटल वर्क डन काय असेल, स्मॉलर चेंजसाठी टोटल वर्क डन, ठीक आहे, डब्ल्यू विच कॅन बी व्हॉल्यूम चेंज होतो आहे व्ही आय टू व्ही एफ इंटिग्रेशनमध्ये पी इंटू डी व्ही आपण घेऊ शकतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती पी व्ही इज इक्वल्स टू काय, आपला आयडियल गॅस आहे पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टीचा, त्याच्यामधला पी काय होऊन जाईल तुमचा, ठीक आहे, पी इज इक्वल्स टू एन आर टी बाय व्ही. त्याच्यामध्ये एन आर आणि टी सगळे कॉन्स्टंट आहेत ना, बरोबर आहे. हा तर आर कॉन्स्टंट आहे, एन कॉन्स्टंट आहे आपला, आणि टी कॉन्स्टंट आहे टेम्परेचर, कारण टेम्परेचर टीसाठी आपण काम करतो आहे सध्या तरी. तर हा व्ही काय होऊन जाईल, डिवाइड होऊन जाईल, बरोबर ना. कोणाला डिवाइड होईल, व्हॉल्यूमला डिवाइड होईल, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन इन व्हॉल्यूम, ठीक आहे. तर इथे हा 1 अपॉन व्ही आहे, ॲक्च्युली आपण लिहितो 1 अपॉन एक्स, ठीक आहे, 1 अपॉन एक्स. तर याचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे लॉग एक्स असतो, काय असतो हा लॉग एक्स आहे, इंटिग्रेशन लॉग एक्स आहे. म्हणून बघा की एन आर टी हा आपला कॉन्स्टंट ठेवला पुढे, याचं इंटिग्रेशन काढलं, दॅट इज 1 अपॉन व्हीचं इंटिग्रेशन आहे लॉग व्ही होऊन जाईल, बरोबर. तर लॉग व्हीचं इंटिग्रेशन काय आहे बघा, आपल्याकडे दोन लिमिट येतात, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर व्ही एफ अपॉन व्ही आहे हे दोन लिमिट आपल्याकडे याने ऑलरेडी इंटिग्रेशनमध्ये देतात, कारण चेंज इन व्हॉल्यूम आपल्याकडे येतं आहे. तर बघा की इनिशियल व्हॉल्यूम व्ही एफ, इनिशियल दॅट इज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे लॉग व्ही एफ मायनस लॉग व्ही आय, इट इज नथिंग बट एल एन लिहिला जातो, काय लिहिला जातो याला एन एन, लॉगला एल एन लिहिला जातो, लॉग काय असतो एल एन. तर इथे बघा व्ही एफ मायनस व्ही आय येऊन गेला, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, ठीक आहे. लॉग व्ही याची व्हीच्या जागेवरती व्ही एफ आणि व्ही आय लिहिला, तर लॉग व्ही एफ म्हणजे कुठलीही व्हॅल्यू लॉग व्ही एफ मायनस व्ही आय, तर मायनस साईनमुळे हे काय होऊन जातात एकमेकांमध्ये डिवाइड होतात, म्हणजे लॉग एकदा लिहिला तो व्ही एफ अपॉन व्ही आय लिहिला तो, ठीक आहे, व्ही एफ अपॉन व्ही आय. सो यू कॅन गेट इट फ्रॉम हेअर, जे वर्क डन आहे टोटल वर्क डन एन आर टी लॉग व्ही एफ अपॉन व्ही आय आहे, ठीक आहे. सो इंटरनल एनर्जी जी आहे ती बेसिकली, ठीक आहे, ही इंटरनल एनर्जी टेम्परेचरवरती डिपेंड करते, आणि इथे टेम्परेचर काय आहे तुमचं कॉन्स्टंट आहे, 0 आहे, ठीक आहे. तर याचा अर्थ इंटरनल एनर्जीमध्ये जो होणारा चेंज आहे, इंटरनल एनर्जीचा चेंज काय असेल 0 असेल. तर इंटरनल एनर्जीचा जर चेंज 0 आहे तर काय आहे तुमचा क्यू इज इक्वल्स टू डब्ल्यू आहे, बरोबर. क्यू इज इक्वल्स टू काय डब्ल्यू फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, क्यू इज इक्वल्स टू डब्ल्यू, अँड क्यू इज इक्वल्स टू डब्ल्यू म्हणजे एन आर टी लॉग व्ही एफ अपॉन व्ही आहे. याचा अर्थ काय होतो आहे की दस द हीट ट्रान्सफर ऑफ द गॅस इज कम्प्लिटली कन्वर्टेड इन टू द वर्क डन, म्हणजे जेवढी हीट, ठीक आहे, ट्रान्सफर होते, ठीक आहे, गॅसची, ती काय होते पूर्ण वर्क डनमध्ये कन्वर्ट होऊन जाते, ठीक आहे. दिस इज नथिंग बट युअर आयसोथर्मल प्रोसेस, याला काय म्हटलं तर आयसोथर्मल प्रोसेस, ठीक आहे, ज्याच्यामध्ये क्यू इज इक्वल्स टू काय आहे तुमचा क्यू इज इक्वल्स टू वर्क डन आहे, टोटल वर्क डन याच्यामध्ये होतं आहे, ठीक आहे. समजलं आहे सगळ्यांना. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.